नाशिक महापालिकेचे 3,11,85 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर. नाशिक महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे 3,11,085 कोटी रुपये अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीकडे सादर करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त मनीषा खत्री यांनी अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सुपूर्द केले. शहराची विकास कामे, प्रभाग निधी, पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांसाठी विविध विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अंदाजपत्रकावर आता स्थायी समितीत सविस्तर चर्चा होणार आहे, तर त्यात आणखीन वाढ करून महासभेवर जाणार आहे. लाभार्थ्यांना एकूण रुपये 495 लाख इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाने आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी मनपा क्षेत्रात करण्यात येत असून त्या अनुषंगाने घटक क्रमांक 1 अंतर्गत एकूण 167,250 रुपयाचे सर्वेक्षणानुसार आढळून येते. घटक क्रमांक 2, 3 व 4 अंतर्गत मागणी सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार एकूण 51,010 लाभार्थ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची मंजुरी मिळाली असून त्यांचे काम प्रगती पथावर आहे.